आज आपण निद्रा किंवा झोपेचा आयुर्वेदिक दृष्ट्या विचार कसा केला आहे त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत. यदा तू मनसी क्लांते कर्मात्माना क्लमन्विता विषयोप निर्वृतिता तदा सोपिती मानवा. म्हणजे आपण आपल्या मनाचे सर्व विषयांपासून जेव्हा निवर्तन म्हणजे निघून जातो तेव्हा आपल्याला झोप किंवा आपण झोपतो असं आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे. तर ही निद्रा जी आहे किंवा झोप आहे त्याचे फायदे काय? तर निद्रा नित्यम सुखम दुःखम पुष्टिकाशम बलाबलम वृषता क्लिबता ज्ञानम अज्ञानम जीवितम नच. निद्रेने काय होतं तर निद्रा एकदम सुखम दुःखम शरीरातलं सुख किंवा दुःख म्हणजे अनुकूल वेदना किंवा प्रतिकूल वेदना ह्या सर्व सगळ्या सगळ्या गोष्टी ह्या निद्रेवर निर्धारित आहेत. सुखम दुःखम पुष्टिकारशम बलाबलम शरीराची पुष्टी म्हणजे शरीराचं वजन वाढणं किंवा शरीराचं बुरळण होणं ह्या सगळ्या गोष्टी. कार्श्य म्हणजे जर शरीराला बारीकपणा येत असेल किंवा शरीराचं बल ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या आपल्या निद्रेवरतीच डिपेंडेंट आहेत. वृषता म्हणजे आपली व्यवहार शक्ती किंवा क्लिबता किंवा व्यवहार न करणं ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या सगळ्या गोष्टी ह्या निद्रेवरती डिपेंडेड आहेत. तुम्ही ह्या श्लोकामध्ये बघू शकता की सुख दुःख बला अबल किंवा वृषता ज्ञानम अज्ञानम किंवा वृषता क्लिबता ह्या सगळ्या एकमेकांना विरुद्ध गोष्टी ज्या आहेत त्या निद्रेच्या फायद्यामध्ये सांगितल्या. म्हणजे तुमची जर प्राकृत निद्रा किंवा स्वाभाविक निद्रा जर चांगली असेल तर तुम्हाला ह्याच्यातले जे काही चांगल्या गोष्टी आहेत त्या घडणार आहेत. आणि जर तुमची निद्रा जर व्यवस्थित नसेल तर त्यातल्या ज्या चुकीच्या गोष्टी ज्या दिल्यात म्हणजे दुःख आहे, अबल आहे, कार्श आहे किंवा क्लिबता आहे, अज्ञान आहे, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना ह्या अनिद्रा म्हणजे स्वाभाविक निद्रा जर नसेल तर त्याच्यावरती राहणार आहेत. ज्ञान एखाद्या गोष्टीचं प्राकृत पद्धतीने ज्ञान होणं म्हणजे जी गोष्ट ज्या पद्धतीची आहे त्या पद्धतीची ती समजणं ह्या गोष्टीचं ज्ञान जे आहे ते सुद्धा निद्रेवरती डिपेंड आहे. म्हणजे तुम्ही विचार करू शकता की आपली निद्रा किंवा आपली झोप ही किती महत्वाची आहे. तर आयुर्वेद काय सांगतो की आपण कधी झोपायला पाहिजे तर आपली झोप ही साधारण 7 ते 8 तासाची प्रॉपर पद्धतीने असावी. आपली रात्रीची झोप ही साधारण 10 ते 10:30च्या दरम्यानच असली पाहिजे. जेवढा तुम्ही लवकर झोपाल तेवढाच तुम्ही सकाळी लवकर उठू शकाल. रात्री जागरण किंवा शिफ्ट ड्युटी करणाऱ्या लोकांना रात्री झोप मिळत नाही. अशा लोकांनी दिवसा झोपायला पाहिजे. पण त्यामध्ये सुद्धा आयुर्वेद काय सांगतो की तुम्ही जेवल्यानंतर लगेच झोपू नका. तुम्ही जेवणाच्या आधी झोपा. तर त्यासाठी काय करायला पाहिजे तुम्ही रात्रपाळीवरनं आल्यानंतर साधारण 1 कप दूध पिलं आणि त्याच्यानंतर जर झोपलात तर ते जास्त चांगलं राहील. दूध हे थोडंसं कफ वाढवणार आहे. त्याच्यामुळे तात्पुरती झोप लगेच लागू शकते आणि ती झोप जी आहे ती रात्रीच्या जागरणाच्या निम्म्या प्रमाणात म्हणजे तुमचे 8 तास जर रात्री जागरण होत असेल तर तुम्ही 4 तास झोपायला पाहिजे. मात्र तुम्ही दुपारी जेवल्यानंतर लगेच झोपता कामा नये. त्याने शरीरात कफ वाढतो. रात्रो जागरणात वृक्षम दिवा प्रस्निग्धम दिवा स्वप्नम असं आयुर्वेदात सांगितलंय. म्हणजे रात्रो जागरण जे लोक करतात त्यांच्या शरीरामध्ये वृक्षता किंवा ड्रायनेस हा सतत वाढत राहतो आणि त्यामुळे त्या लोकांना वृक्षतेचे किंवा ड्रायनेसचे आजार सतत होताना दिसतात. त्यासोबतच प्रस्निग्धम दिवास्वप्नम जी लोक दुपारी झोपतात त्या लोकांमध्ये स्निग्धता म्हणजे शरीरामध्ये तेलकटपणा किंवा तुप्पटपणा जास्त वाढतो. बऱ्याच लोकांमध्ये किंवा गृहिणींमध्ये आपल्याला वजन वाढताना किंवा मेद शरीरात जास्त वाढताना दिसतो. त्याचं मेन कारण दिवा स्वप्न म्हणजे दुपारी झोपणं जेवणानंतर हेच कारण दिसून येतं. त्यासोबत ज्या लोकांची शुगर जास्त हाय राहते अशा लोकांनी सुद्धा दुपारी जेवल्यानंतर झोपणं हे जास्त हानिकारक आहे. त्याने सुद्धा शुगर वाढण्याचा धोका संभवतो. अशा लोकांनी शक्यतो दुपारी झोपू नये. त्यासोबत जर शांत झोप हवी असेल किंवा रात्रीची झोप शांत हवी असेल तर आयुर्वेदामध्ये काही गोष्टी कराव्या सांगितलेल्या आहेत. तर त्या जर आपण केल्यात वैद्याच्या सल्ल्यानुसार तर आपल्याला त्याचा जास्त चांगला फायदा होऊ शकतो. उदाहरणार्थ 1 कप गाईचं दूध आपण रात्री झोपण्यापूर्वी जर घेतलं तर त्यांनी आपल्याला छान झोप लागू शकते. पादाभंग म्हणजे पायाच्या तळव्यांना रात्री तेलाचा किंवा तुपाचा अभ्यंग काशाच्या वाटीने घासलं तर उत्तमच. पण नॉर्मल सुद्धा हाताने सुद्धा जर अभ्यंग तेल चोळून किंवा तूप चोळून लावलं त्याने सुद्धा छान झोप लागते. रात्री बेडवर झोपल्यानंतर बसून आपण अनुलोम विलोम आणि ओंकार हा प्राणायाम करावा. ह्याचा उत्तम आणि शांत झोप लागण्यासाठी खूप चांगली मदत होते. नस्य म्हणजे नाकात तुपाचे थेंब जर सोडले तर त्याने सुद्धा खूप छान झोप लागते. त्यासोबत शिरोपिचू म्हणजे डोक्यावरती एक विशिष्ट प्रकारच्या तेलाचं धारण केलं जातं. विशिष्ट प्रकार म्हणजे ब्राह्मी तेल आहे किंवा जटामांसी तेल आहे. त्यांचा पिचू जर तुम्ही डोक्यावरती धारण केलं तर त्याने सुद्धा तुम्हाला खूप छान झोप लागते. रात्रीचं जेवण शक्यतो हलकं असावं. हलकं जेवण करून जर तुम्ही झोपलात तर तुम्हाला पोटात गॅसेस होणं किंवा पोट गच्च होणं असे प्रकार होत नाहीत. त्यामुळे सुद्धा झोपेमध्ये डिस्टर्बन्स येत नाही. शांत झोप लागते. मोबाईल्स किंवा इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स आहेत तर ते झोपेच्या आधी अर्धा तास जर बाजूला ठेवलेत तर त्याने सुद्धा तुमच्या मनातली शांतता जी आहे ती वाढायला मदत होते. मन हे चंचल राहत नाही आणि त्यामुळे सुद्धा झोप ही शांत लागायला मदत होते. त्यासोबत जर तुम्हाला थोडंसं
शतपावली जर करणं शक्य आहे, म्हणजे रात्रीचं जेवल्यानंतर चालून आलात, तर त्यांनी सुद्धा शरीर थोडंसं थकतं आणि त्यांनी सुद्धा झोप शांत लागायला मदत होते. आयुर्वेद शास्त्रानुसार शरीराचे 3 प्रमुख दंड सांगितलेले आहेत. आहार, निद्रा आणि ब्रह्मचर्य. त्यातला निद्रा म्हणजे झोप जर आपली चांगली असेल, तर आपोआपच आपल्या शरीराचं मानसिकता आणि शरीरातली शारीरिकता ह्या दोघांचा बॅलन्स जो आहे ना, तो उत्तम साधला जातो. त्यामुळे झोप ही फार महत्वाची आहे.